Okay, so this is the next question. Integral 0 to infinity e raised to minus 2t sin ht upon t. Now see, always remember question paper मध्ये सुद्धा या ठिकाणी स्पेस असतो. मुद्दाम ते लिहिताना कसं लिहिलं जातं पण या ठिकाणी स्पेस असतो. So that you should be able to understand this is sin h. ठीक, तर काही जण काय की sin ht ला sin 80 चा फॉर्म्युला वापरतील. असे होऊ शकतं ना. बघ sin 80 ला sin 80 चा फॉर्म्युला sin ht ला वापरणार using e is equal to h. So this is not like this. In this case it is okay, but here it is always mentioned. So आपल्याला नेहमीच अज्युम करायचं याची काही कधी वापरला जात नाही, कारण एखाद्या वेळेस होऊ शकतं की क्वेश्चन पेपर मध्ये टायपिंग मिस्टेक कुठं असेल ht त्यांनी इकडे लिहून टाकला. मुळात h हा साइन सोबत असतो, t सोबत नाही. ठीक. Okay. So here where I will have now while solving this again f of t is sin ht upon t आणि त्याचं इंटिग्रल आपल्याला काढावं लागणार आहे. किंवा डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी यूज करायची म्हणजे त्या केस मध्ये इंटिग्रल फाइंड आउट करायचं. So you can directly find out sin ht upon t, or you can also start like this. Laplace of sin ht. And it is sin ht चा Laplace काय असणार आहे? It is a upon s square minus a square. ठीक आहे? It is a upon s square minus a square. So in this case value of a is 1. So it is 1 upon s square minus 1 square, that is 1. Now we will use division by t property. So therefore Laplace of sin ht upon t. Now for division by t property, it is integral s to infinity f of s ds. It is integral s to infinity f of s ds. Now, most important thing is to find out integral of this 1 upon s square minus 1 चे इंटिग्रल कसं फाइंड आउट करायचं. ठीक, बघा इंटिग्रेशन मध्ये बेसिकली तीन मेथड आहेत इंटिग्रेशन. फर्स्ट वन इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, सेकंड इंटिग्रेशन बाय पार्ट्स, थर्ड वन integration by partial fractions. Integration by partial fractions. Integration by substitution मध्ये we are substituting one function as variable whose derivative is already mentioned in the integral. So here integration by substitution method आहे. Integration by parts मध्ये u into v चा first integral of second minus integral of second into derivative of first. असा एक लांबलचक फॉर्म्युला आपण बघितलेला होता. इंटिग्रेशन बाय पार्ट्स u into v साठी. ठीक, ऑब्विसली या तीन मेथड्स आहेत आणि याच्या अगोदर डायरेक्ट इंटिग्रल काढणं, जसं आपण आतापर्यंत काय केलं, आपण आतापर्यंत कुठलीही मेथड यूज केलेली नाहीये, लक्षात घ्या. कुठलीच मेथड यूज नाही केली, गरज पण नाही. पण या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन यूज करावं लागेल याचं इंटिग्रल काढताना. इंटिग्रेशन ऑफ पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपण काय करत असतो, विल राइट दिस s to infinity 1 upon s square minus 1 चे पार्शियल फ्रॅक्शन करून घ्यायचे आहे. Now since we are solving this in engineering M3, आता याचा काहीतरी डायरेक्ट आपल्याला म्हणजे डायरेक्ट याचे पार्शियल फ्रॅक्शन्स लिहायचे त्या ठिकाणी, याचे डायरेक्ट पार्शियल फ्रॅक्शन्स लिहायचे. ठीक, आता लक्षात घ्या हे फार सोपं फंक्शन आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण लिहू शकतो. हे मी तुम्हाला या साईडला करून दाखवतो. 1 upon s square minus 1 चे पार्शियल फ्रॅक्शन जेव्हा तुम्ही करणार, it is written as 1 upon s minus 1 into s plus 1. डिनॉमिनेटरला फॅक्टराइज करायचं असतं आपल्याला. s square minus 1 चे फॅक्टर काय पडतात, s minus 1 s plus 1. Now we make certain adjustment. मला इन्व्हर्स लॅप्लास मध्ये लागणार आहे. इन्व्हर्स लॅप्लास मध्ये पार्शियल फ्रॅक्शनचा कन्सेप्ट लागतो. क्लियर? तर आता इथं समजून घेऊ आपण. s square minus 1 चे फॅक्टर s minus 1 s plus 1. नाव डायरेक्टली मला जर लिहायचं असेल तर एखाद्या डिनॉमिनेटरला s minus 1 येणार, इकडे मायनस किंवा प्लस असेल, एखाद्या डिनॉमिनेटरला s plus 1 डायरेक्टली. ठीक, जर मी या ठिकाणी 1 1 घेत असेल then it will become what, सपोज मी या पद्धतीने
ऍडजस्टमेंट केली, दोघांचा एलसीएम S-1 S+1 एलसीएम आला या ठिकाणी. आता न्यूमरेटर काय होतं ते चेक करा. न्यूमरेटर 1 झाला पाहिजे. किती झाला पाहिजे न्यूमरेटर? हा झाला एलसीएम, या दोघांचा इथं आलेला आहे. आता याला क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटर किती झाला पाहिजे? 1. बघा होतोय का तो या केसमध्ये? S+1 इंटू 1 S+1 मायनस साइन हा मल्टिप्लाय होणार, मायनस इंटू एस मायनस एस मायनस मायनस +1. ठीक, मग डिनॉमिनेटरला आहे S-1 आणि S+1. न्यूमरेटर मध्ये बघा एस मायनस एस कट झाला, म्हणजे या ठिकाणी 1+1 किती होतोय? 2 होतोय, आणि S-1 S+1. सो बाय डुईंग सर्टन ऍडजस्टमेंट व्हॉट वी गॉट, जर मी या टाइपची ऍडजस्टमेंट करत असेल, ठीक, तर इथे किती येतोय? 2 येतोय. आपल्याला किती पाहिजे? 1. सो जस्ट मल्टिप्लाय दिस बाय 1/2. इथं नाही, सॉरी, मल्टिप्लाय दिस थिंग बाय 1/2. इकडे ऍडजस्टमेंट. आता ही डायरेक्ट ऍडजस्टमेंट सांगितली की आपण काय केलं, S²-1 चे फॅक्टर S-1 S+. ठीक, मग ही ऍडजस्टमेंट केली 1/2 विसरून जा, ही ऍडजस्टमेंट केली 1/S-1 मायनस 1/S+1. तुम्ही S+1 इकडे आणि S-1 इकडे घेऊ शकता. आता असं काय केलं, कारण न्यूमरेटर मध्ये 1 आहे, मग हा S आणि हा S हे दोघं काय झाले पाहिजे? मायनस झाले पाहिजे न्यूमरेटर मध्ये. ते कुठल्याही पद्धतीने मायनस झाले पाहिजे. तुम्ही S+1 इकडे घेतला, S-1 इकडे घेतला, तर इथं -2 येऊन जाईल. ठीक, -2 येऊन जाईल. सो त्याच्याने काय फरक पडतो? तुम्ही इथं -1/2 घेणार, किंवा या टर्म इंटरचेंज करून घेणार, S-1 अगोदर S+1 नंतर, असं करून घेणार. मग आता याचं जे काय आन्सर येतंय डायरेक्ट, ते आलं 2/S-1 S+1. मला फक्त 1 पाहिजे, मला फक्त 1 पाहिजे. या ब्रॅकेटचा आन्सर आहे 2/. ठीक, हे जे काय आन्सर आहे त्या ब्रॅकेटचा आन्सर 2/. मला पाहिजे 1/, म्हणून मी 1/2 ची ऍडजस्टमेंट केली. तर याचे पार्शियल फ्रॅक्शन 1/S² - 1 चे पार्शियल फ्रॅक्शन हे असतात. ते मी लिहून घेणार 1/2 इन ब्रॅकेट 1/S-1 मायनस 1/S+1 ds. ठीक, हे झाले याचे पार्शियल फ्रॅक्शन. आता इथं सांगितलं की तुम्हाला डायरेक्ट ऍडजस्टमेंट. म्हणलं तर आम्हाला पार्शियल फ्रॅक्शनची मेथड आपण इंटिग्रेशनची शिकलो M2 मध्ये. समजा मी इतक्या ऍडजस्टमेंट मध्ये डोकं न खपवता, कारण मग थोडंसं तिथं डोकं लावावं लागतं. शॉर्टकट म्हटल्यानंतर मग ते लक्षात ठेवावं लागतात काही. प्लेन मेथड जी काय आहे, प्लेन मेथड, की आता सर पार्शियल फ्रॅक्शनच करायचं आहे, ठीक आहे. आपण कोणत्या मेथडने शिकलो त्या मेथडने मी थोडंसं फास्ट मध्ये, रफ मध्ये करून घेतो. दॅट कॅन बी डन. ठीक, ते मी तुम्हाला या ठिकाणी शिकवतो. की ऍडजस्टमेंट शो केली ती डायरेक्ट मला करायची आहे, आणि हळूहळू ती जमते. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल्स, आपण इन्व्हर्स मध्ये याचे एक्झाम्पल भरपूर असणार, या ठिकाणी जास्त नाहीये. तर मी ही परत एकदा या ठिकाणी आता ते आपण डायरेक्ट केलं. आता ऍक्च्युअल आपण जे शिकलो त्या मेथडने बघून घेऊया की याचे पार्शियल फ्रॅक्शन कसे केले जातात. ठीक, तर आता एक स्क्रीनशॉट डायरेक्ट साठी तुम्ही लिहून घेऊ शकता, आणि मी आता शो करतो की आपण पार्शियल फ्रॅक्शन कशा पद्धतीने केलेले होते. कारण तिथं डायरेक्ट करता यायचे ना, इथं डायरेक्ट एक्सपेक्टेड, तिथं आपल्याला करावंच लागायचं. 1/S² - 1. ओके, आपण या पद्धतीने मेथड आपली अशी होती पार्शियल फ्रॅक्शन मध्ये, फॅक्टराइज द डिनॉमिनेटर कम्प्लिटली पॉसिबल. डिनॉमिनेटरला फॅक्टराइज करा. कसं लिहू शकता तुम्ही, मागे पुढे लिहिता येतात. A/S-1 प्लस B/S+1 आपली मेथड. ठीक, पार्शियल फ्रॅक्शन त्याच्याकरता बी घेतला. देन विल प्रिपेअर द इक्वेशन. इक्वेशन काय असणार? देअरफॉर 1 इज इक्वल टू, इक्वेशन हा न्यूमरेटर म्हणजे हा न्यूमरेटर या ठिकाणी दिला 1 इज इक्वल टू, इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर आहेत म्हणून. सो A इंटू S+1 प्लस B इंटू S-1. ठीक, देन वी पुट व्हॅल्यूज ऑफ S. ठीक, या पहिल्या केसमध्ये S-1 ला मी 0 म्हणतो, म्हणजे S ची व्हॅल्यू 1 होती. आता S ची व्हॅल्यू 1 झाल्यानंतर इथे आहे 1 इज इक्वल टू A, ब्रॅकेट मध्ये S म्हणजे 1 प्लस 1
प्लस इकडे s मायनस 1 0 आहे, सेकंड टर्म 0 होऊन जाणार. So this is 1 is equal to 2a and therefore a is equal to 1 by 2. ठीक. पुढे दुसरा फॅक्टर म्हणजे s प्लस 1 त्याला मी 0 ठेवतो म्हणजे s is equal to minus 1 होतो. Let us put down the values in this equation. 1 is equal to s plus 1 0 आहे. So first term 0 होऊन जाणार. Plus b in bracket yes म्हणजे minus 1. पुढे हा minus 1. So it becomes 1 is equal to minus 2b and therefore b is equal to minus 1 by 2. Then what? Therefore 1 upon s square minus 1 is equal to a upon s minus 1 is 1 by 2 upon s minus 1 plus b म्हणजे minus 1 by 2 upon s plus 1. ठीक. त्या दोघांमध्ये 1 by 2 कॉमन ब्रॅकेटच्या मध्ये इथं पण 1 by 2 इथं पण 1 by 2 कॉमन घेतला बाहेर. इथं 1 by 2 कॉमन आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये 1 अपॉन s मायनस 1. 1 by 2 कॉमन घेतला म्हणजे मायनस साइन राहिलं ते इथं जाणार मायनस इथं 1 अपॉन s प्लस 1. ठीक. So that is the method. Now find out this one. 1 by 2 1 upon s minus 1 minus 1 upon s plus 1. हे त्याचे पार्शियल फ्रॅक्शन्स आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? इंटिग्रेशन बाय पार्शियल. Now next, this is equal to what? 1 by 2 constant आहे. So it comes out of the integral. Bracket मध्ये 1 upon s minus 1 चं integral log of s minus 1. 1 upon s plus 1 so integral log of s plus 1. Bracket complete. S to infinity. Then this is equal to 1 by 2 log m minus log n is log m upon n. Limit आहे s to infinity. This is equal to 1 by 2 in bracket. आता मागच्याच क्वेश्चन मध्ये आपण डिस्कस केलं याचा आन्सर नेहमीच log 1 येत असतो. ठीक. Then minus log of s minus 1 upon s plus 1. So this is upper limit minus lower limit. Upper limit minus lower limit. s ची व्हॅल्यू इन्फिनिटी जास्त तुम्ही घेणार या पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर log 1 येणार. This is equal to 1 by 2. log 1 म्हणजे 0. हा मायनस याला केला प्लस. हा इकडचा लॉग होऊन जाणार उलटा. आणि फायनल आन्सर काय होणार 1 by 2 into log of न्यूमरेटर मध्ये s plus 1 डिनॉमिनेटर मध्ये s minus 1. क्लियर? मायनस लॉग का प्लस लॉग कसा करतात ते दोघे इंटरचेंज झाले न्यूमरेटर डिनॉमिनेटर. शेवटी 1 by 2 into log. दॅट इज युअर आन्सर. क्लियर आहे इथपर्यंत? पुढे आपण त्याला बाय डेफिनेशन ऑफ लॉग. तो साइडला जे पार्शियल फ्रॅक्शन मी केलेलं आहे स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही होपफुली कारण ते मी आता इरेज करतो. त्या ठिकाणी आपल्याला आता क्वेश्चन कंटिन्यू करायचा आहे. डेफिनेशन ऑफ लॉग घेऊन 0 टू इन्फिनिटीचं इंटिग्रल काढायचं. ओके. हे जे आपण लिहिले ना इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही ते रफ मध्ये करून घ्यायचं आहे. डायरेक्टली तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन. नाउ बाय युजिंग definition of Laplace transform, this Laplace of f of t is nothing but integral 0 to infinity e raised to minus st into f of t. So it is sin ht upon t dt, which is equal to 1 by 2 log of s plus 1 upon s minus 1. आणि मला पाहिजे e raised to minus 2t. इथे घेणार
put s is equal to t 2, so that integral 0 to infinity e raised to minus 2t होणार आता या s ची व्हॅल्यू मी 2 घेतली into sin h t upon t dt which is equal to 1 by 2 log of s ची व्हॅल्यू 2 इकडे होणार 2 plus 1 upon 2 minus 1. So final answer 1 by 2 log of 2 plus 1 is 3 upon 1. So that is 3. Clear? Doubt असेल तर विचारा. Next question. Okay. Next question. Laplace of e raised to minus t sin t upon t. बघा आता क्वेश्चन चेंज झालेला आहे. काय काय चेंज आहे बघा. सेम क्वेश्चन 0 to infinity e raised to minus 2t नाहीये, e raised to minus t आहे. पहिला चेंज. दुसरा चेंज sin ht नाहीये, sin t आहे आणि अपॉन t dt. झाला क्वेश्चन चेंज. हा एक नवीन क्वेश्चन आहे. ठीक. या क्वेश्चन मध्ये sin t अपॉन t चा अगोदर आपण लॅपलास काढणार. या ठिकाणी sin h नाही sin t आहे, तो असणार 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. sin t चा लॅपलास a अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. देन लॅपलास ऑफ sin ht नाहीये, sin t अपॉन t. इट इज इंटिग्रल s टू इन्फिनिटी 1 अपॉन प्लस 1. And now जसं आता बघा जस्ट एक काय चेंज झाला बघा राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड फक्त मायनसचा प्लस झाला. तर जिथं मायनस होता आपल्याला हे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन करावं लागलं. बघितलं तुम्ही किती मोठं ते आपण एमपूचा गणित होतं. ठीक डिप्लोमा एमपूचा. तर डायरेक्टली शॉर्टकट सुद्धा सांगितलं. आता 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 चं इंटिग्रल मात्र पार्शियल फ्रॅक्शनची गरज नाहीये त्याला. त्याला पार्शियल फ्रॅक्शनची गरज नाही. सांगा बरं काय येतं? काढलंय आपण हे. sin t अपॉन t चा लॅपलास आपण अगोदर काढलाय. सांगा 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 चं इंटिग्रल काय आहे? minus 1 upon s square plus 1 bracket square into 2s. डेरिव्हेटिव्ह सांगितला दर्शन. बरोबर. सांगितला तो फॉर्म्युला बरोबर पण तो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला झाला. तो 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह झाला. हियर वी आर टेकिंग 1 अपॉन x च इंटिग्रल 1 अपॉन x स्क्वेअर च इंटिग्रल 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. त्याचं इंटिग्रल असतं tan इनवर्स x. ठीक आहे. इंटिग्रल 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर लिहिलं होतं आपण. परत एकदा लिहितो. म्हणून एकदा ते एक काम करावं जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. काय होतं नेमकं तुम्ही म्हणा सर सर तुम्ही इतके फॉर्म्युलेची ती शीट आम्हाला पाठवून दिली, ती पीडीएफ पाठवली, सगळेच करायचे का? तर तुमच्या नोटबुक मध्ये बेसिक्स मध्ये ते सगळं करून घ्यायचं, सगळं लिहून घ्या आणि त्यात रेड पेन घ्यायचा किंवा दुसरा रेड पेन किंवा कुठलाही कलर पेन आणि त्याच्याने मार्क करत चालायचं. काय काय यूज केलं याच्यात. याच्या पुढे जर तुम्ही म्हटलं किती वेळा यूज केलं तुम्ही तेवढ्या वेळा ते पुन्हा करू शकता. सो दॅट मुले मला वारंवार लागतात. क्वेश्चन रिपीट होत असतात. क्वेश्चन या टाइपचे असणार आहे. मग असे कोणते फॉर्म्युले त्याच्यामध्ये लिहून घेतले. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सगळे लिहून घेतले. रूल्स तर लागणारच. u अपॉन v चा किंवा u इंटू v चा. ठीक आहे. इंटिग्रेशनचा u इंटू v चा. ते रूल्स लागणार ते डिफरंट थिंग झाले. पण जे फॉर्म्युले आहेत ना नंबर ऑफ फॉर्म्युले आहेत. मग काय करायचं काहीच नाही. सिंपल. जो जो फॉर्म्युला तुम्ही इथं प्रत्येक वेळेस आपण जसे वापरलेत ना त्यांच्यावर पुन्हा अरे हा फॉर्म्युला लागतो. ऍटलीस्ट जेवढे लागतात तेवढे तरी मग ते तुमचे कव्हर होऊन जातात. ओके. 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इंटिग्रल tan इनवर्स x. लिमिट आहे त्याला. लिमिट आहे s टू इन्फिनिटी. अपर लिमिट tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी मायनस लोअर लिमिट tan इनवर्स ऑफ s. tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी इज 90 डिग्री. काल पाहिलं होतं आपण. सो इट इज 5/2 मायनस
tan inverse of yes. Pi by 2 minus tan in हे कम्प्लीटच क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. sin t upon t सेम स्टेप्स आहे. Pi by 2 minus tan inverse is nothing but cot inverse x. ठीक. Now for this particular question या टाइपच्या क्वेश्चन मध्ये ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे हा आपण नाही घेतला आणि फक्त इथं थांबलो तरी चालतं. व्हॉट इज द रिझन? मला अल्टिमेटली एस ची व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे शेवटचं जे माझं आन्सर असणार आहे ते एस मध्ये येता नाही, ते न्यूमेरिकल आन्सर असणार आहे. न्यूमेरिकल 1 2 3 1/2 5/4 या टाइपचं, जसं हे न्यूमेरिकल आन्सर आहे. त्यामुळे तुम्ही इथं एस ची व्हॅल्यू या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये अशा टाइपच्या ज्याच्यामध्ये न्यूमेरिकल आन्सर येणार, तुम्ही इथं जरी थांबले ना तरी चालतं, हे नाही लिहिलं तरी चालतं. पण ज्यावेळेस या टाइपचा क्वेश्चन असेल, फक्त हे असेल, तर मग मात्र मला हे आन्सर सिम्प्लिफाईड नाहीये, हे आन्सर सिम्प्लिफाईड आहे. ठीक, ओके, तर ते लक्षात घ्या. आता पुढे हे झालं लॅपलास ऑफ साइन टी अपॉन टी. मग काय यूज करणार? डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. e raised to minus est sin t upon t dt is equal to काय आन्सर आलाय? cot inverse yes. राइट हँड साइडला असणार माझा cot inverse yes. राइट हँड साइडला काय असेल? cot inverse yes. ठीक, e raised to minus t आहे म्हणजे s ची व्हॅल्यू किती होऊन जाणार? 1. मग इथं e raised to minus t sin t upon t आणि राइट हँड साइडला s ची व्हॅल्यू मला 1 पुट करायची आहे. सो इट विल बिकम cot inverse s म्हणजे cot inverse 1. आणि cot inverse of 1 कोण सांगू शकतं? जस्ट तुम्ही काही बेसिक्स तयार केलेत का नाही? मी तर शेअर केले होते तुमच्यासोबत. cot inverse of 1 मुळात मिळेल कसा cot inverse of 1? इथून सुरुवात असते. म्हणजे cot inverse of 1 कसा मिळेल तुम्हाला? काय यूज करावं लागेल? बघा, cot inverse of 1 म्हणजे एक असा अँगल ज्याचा cot 1 आहे. तर तो तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूच्या टेबल मध्ये मिळेल. कॅल्क्युलेटर तर ते ठीक आहे, कॅल्क्युलेटर वापरू शकता तुम्ही, जिथं शक्य आहे तिथं वापरू शकतात कॅल्क्युलेटर. cot inverse of 1 कसा मिळेल? एक असा अँगल हा tan 45 1 असतो ना आपला. येस, करेक्ट. tan 45 1 असतो, पण cot 45 सुद्धा 1च असतो ना. tan 45 1 असतो, cot 45 सुद्धा 1 cot असतो. inverse. tan inverse of बरोबर. 1 किंवा tan inverse of 1 दोघंही, cot inverse of 1 किंवा tan inverse of 1 दोघंही 45 डिग्री असतात. रेडियन मध्ये किती? आपल्याला आन्सर 45 डिग्री नाही जायचं, रेडियन मध्ये 5 असतो. क्लिअर? आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही इथं गेलंच पाहिजे असं नाही, तुम्ही इथे सांगू शकता. का असं म्हटलं मी? कारण इथं जर तुम्ही s ची व्हॅल्यू 1 घेतली तर बघा कसं सॉल्व्ह होणार. मग ते म्हणजे इथं नाही गेलं तुम्ही तर ते होणार π/2. ठीक आहे, मायनस tan इनवर्स ऑफ s म्हणजे tan इनवर्स ऑफ 1. पुढे होणार आहे π/2 मायनस tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे π/4 आणि π/2 मायनस π/4 इज π/4. सो फायनल आन्सर डज नॉट चेंज. लक्षात, फायनल आन्सर या ठिकाणी चेंज होत नाही. तुम्ही इथूनही घेऊन जाऊ शकता की या टाइपचा क्वेश्चन. मात्र जर हा डेफिनेट इंटिग्रलचा क्वेश्चन नसेल तर मात्र हे सिम्प्लिफाईड आन्सर नाहीये. सिम्प्लिफाईड आन्सर हे आहे. या ठिकाणी त्याला हा अर्धा मार्क कट करण्याचा अधिकार आहे, तो कट करू शकतो जर हा क्वेश्चन असेल तर. या क्वेश्चन मध्ये नाही करणार. याच्या अगोदर जे आपण घेतलं ना sin t upon t वगैरे त्या टाइपच्या क्वेश्चन. ओके, देन एक लास्ट क्वेश्चन घेऊया. लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. तो 10:30 ला माझं लेक्चर असेल. लेट अस टेक लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. And this completes then topic, this type of topic, that is evaluation of integrals using definition of Laplace transform.
नेक्स्ट क्वेश्चन आहे e raised to -2t sin क्यूब आहे का sin स्क्वेअर आहे sin क्यूब आहे e raised to -2t sin क्यूब t So that is the last question for today. E raised to -2t sin cube t dt. एक गोष्ट लक्षात घ्या. लॅपलास इज नथिंग बट इंटिग्रल. बघा आपण डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये आपण पाहिलेलं की लॅपलास इज नथिंग बट इंटिग्रल. सो इंटिग्रल मध्ये ज्या पद्धतीने कुठल्याही फंक्शनचे आपण बघितलं होतं, एक टॉपिक होता इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक, म्हणजे साइन क्यूब टी चं इंटिग्रल कसं काढायचं किंवा कॉस क्यूब टी चं इंटिग्रल कसं काढायचं. दोन प्रकार झाले. ठीक आहे, या दोघं केसमध्ये 3 थीटाचे फॉर्म्युले वापरले जातात. सिमिलरली साइन स्क्वेअर टी किंवा कॉस स्क्वेअर टी चे इंटिग्रल कसे वापरायचे, तर या ठिकाणी 2 थीटाचे फॉर्म्युले वापरले जातात. 2 थीटा कोणता, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला जातो. इकडे साइन क्यूब असेल तर साइन आणि कॉस क्यूब असेल तर कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला वापरला जातो. इंटिग्रेशन काढत असताना या फंक्शन्सचे इंटिग्रल काढण्यासाठी या काही पर्टिक्युलर मेथड्स या होत्या. ट्रिग्नोमेट्रीचा हा पर्टिक्युलर फॉर्म्युला वापरून आपण यांची इंटिग्रल काढायचो. नाउ सिन्स लॅपलास इज नथिंग बट इंटिग्रल, सिमिलरली हियर ऑल्सो साइन क्यूब टी चा मला लॅपलास काढायचा आहे, बरोबर की नाही. इंटिग्रल 0 to infinity e raised to -st दिस इज f ऑफ t, याचा मला लॅपलास काढायचा आहे. आणि लॅपलास ऑफ साइन क्यूब टी असा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे, नाही. लॅपलास ऑफ साइन टी चा फॉर्म्युला आहे, लॅपलास ऑफ कॉस टी चा आहे, साइन क्यूब टी चा नाही. ठीक आहे, मग त्याच्याकरता या पर्टिक्युलर मेथड आहे. आता बघा साइन क्यूब टी चा लॅपलास कसा काढायचा. सो त्याकरता फॉर्म्युला वापरला जातो साइन 3 थीटा इज इक्वल टू साइन 3 थीटा फॉर्म्युला असतो 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. हा फॉर्म्युला आहे. मग याच्यावरून मला हा -4 साइन क्यूब इकडे घेतो, थोडा प्लस 4 साइन क्यूब थीटा इज इक्वल टू 3 साइन थीटा आणि हा मायनस साइन 3 थीटा तिकडे गेला. म्हणजेच हा इथला जो 4 आहे आता हा जर मी पुसून टाकला, ठीक, इथून तर तो याच्या डिनॉमिनेटरला जाणार. साइन क्यूब थीटाचा आन्सर मला मिळालं इन टर्म्स ऑफ साइन थीटा साइन 3 थीटा. आणि याचा लॅपलास काढताय बिकॉज दिस इज साइन, याचाही काढतात, दिस इज ऑल्सो साइन. दोघांचा लॅपलास आपल्याला काढता येतो. सेम साइन 3 थीटाचा जसा फॉर्म्युला आपण याच्यासाठी वापरला तसा हे जर फंक्शन असेल कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला उलट असतो. ही टर्म इकडे असते, ही टर्म इकडे असते आणि कॉस मध्ये असतात. We have converted sin cube theta in terms of sin theta, and then we can find out Laplace of sin cube t is equal to Laplace of ब्रॅकेट मध्ये आता sin cube t म्हणजे काय, हा फॉर्म्युला 3 sin t, थीटाच्या ठिकाणी t आहे, सोपं आहे, थीटाच्या ठिकाणी t आहे. So it is 3 sin t minus sin 3t divided by 4. Now this 1 by 4 is a constant. It comes out of the Laplace. Bracket मध्ये 3 sin t. 3 sin t. त्याचा Laplace काय होणार? sin t आहे. 3 तर कॉन्स्टंट आहे. आणि sin t चा Laplace 1 upon s square plus a square. So it is 1 upon s square plus a square. ही कॉन्स्टंट होता. तसंच sin 3t. sin 3t चा a म्हणजे 3 आहे या ठिकाणी. a अपॉन s स्क्वेअर प्लस
a स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 ब्रॅकेट कम्प्लीट लॅपलास लिहायचं करायला दिस इज लॅपलास ऑफ दिस इज लॅपलास ऑफ लॅपलास टाकलेला ना ठीक सो 3 1/4 बाहेर घेतला 3 अपॉन a स्क्वेअर प्लस 1 मायनस sin 3t चा a अपॉन a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर सो दिस इज लॅपलास ऑफ sin क्यूब t नाउ याच्यामध्ये मला e रेस टू -2t ने आपल्याला मल्टिप्लाय करायचा ठीक म्हणजे विल बी युजिंग डेफिनेशन ऑफ लॅपलास now again in this question also it is not compulsory to simplify this तुम्ही सिम्प्लिफाय तर केलंच पाहिजे असं आवश्यक नाहीये ठीक आहे डायरेक्टली मी आता व्हॅल्यूज पुट करू शकतो सो बाय डेफिनेशन of Laplace transform this particular function Laplace of f of t is nothing but integral 0 to infinity e raised to minus est into f of t म्हणजे sin cube t dt which is equal to answer is 1/4 bracket मध्ये 3 upon minus 3 upon now comparing with this one we need value of s as 2 so put s is equal to 2 then it will become integral 0 to infinity e raised to minus 2t into sin cube t dt is equal to s ची व्हॅल्यू 2 घ्यायची या साइडला ठीक इथं दोघं 3 दिसतायत मला दोघं 3 कॉमन येऊन जाणार होणार 3/4 ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन s स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 मायनस अगेन 1 अपॉन s स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 प्लस 9 पुढे सिम्प्लिफाय होणार आहे दिस इज 3/4 ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन 5 मायनस 1 अपॉन 13 एलसीएम किती होणार त्यांचा 65 दिस इज 3/4 5 आणि 13 चा एलसीएम होणार 65 13 into 1 13 minus 5 into 1 5 3/4 into 13 minus 5 8 upon 65 which is equal to 4 2 the 8 3 2 the 6 upon 65 so that is your answer now as you can see जसं मी सांगितलं की ठीक आहे इथं मला सिम्प्लिफाय करायची गरज नाहीये कारण मी s ची व्हॅल्यू डायरेक्टली इथं सुद्धा ठेवू शकतो याच फंक्शन मध्ये मग त्या केस मध्ये मला इथून पुढे सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप आलेले बघा नंबर्स मध्ये ठीक आणि नाही तर तुम्ही इथे एलसीएम घेऊन या दोघांचा एलसीएम घ्यायचा मग ते क्रॉस मल्टिप्लिकेशन हे सगळं जे काय केलं इथेही करता येतं यू विल गेट सम सिम्प्लिफाईड आन्सर इन द फॉर्म ऑफ यस हिअर ओनली आणि देन मग तुम्ही यस ची व्हॅल्यू टाकणार तर या स्टेप अवेलेबल नाहीये एक तर त्या इकडे कराव्या लागतील नंबर्स मध्ये नाहीतर इकडे कराव्या लागतील यस मध्ये इन दिस टाइप ऑफ प्रॉब्लेम क्लियर So this was the topic evaluation of integrals using Laplace transform integral आहे 0 to infinity. Doubt असेल तर विचारून घ्या.